नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा जी.आर. आलेलाच आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार। लक्षात घ्या की लगेचच हप्ता वितरित होत नसो, साधारणतः 2 ते 3 दिवसांचा कालावधी यासाठी लागणार आहे। तर याच पार्श्वभूमीवरती जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे, एकूण किती रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळणार आहे, याचबरोबर जून, जुलै आणि ऑगस्ट तर या 3 महिन्यांमध्ये काही लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले होते, यांचे मागील हप्ते आता येत्या हप्त्यामध्ये मिळणार आहेत का। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब होती की लाडक्या बहिणींची ई-KYC, सध्या त्यांचे ई-KYCचं पोर्टल आहे तर ते पुन्हा हँग झालेलं आहे, कारण का आज सकाळपासून ई-KYCची मुदत जेव्हा जाहीर झालेली आहे, तर अशा वेळी लाडक्या बहिणी आता मोठ्या प्रमाणावरती राहिलेल्या लाडक्या बहिणी ई-KYC करत आहेत। तर अशा प्रकारच्या अनेक अपडेट संदर्भात माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाची सगळ्यात प्रथम जी स्टेज असते तर जी.आर. येणं, तर हा जी.आर. आलेला आहे आणि आता सगळी जी प्रतीक्षा आहे ती केवळ मंत्री आदित्य तटकरे यांच्या घोषणेची। ज्यावेळी मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील त्याच्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये वितरित केला जाणार आहे। तर लक्षात घ्या, आपण सांगितलंच होतं की नोव्हेंबर महिन्याच्याच पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता वितरित होणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मंत्री आदित्य तटकरे त्यांचं ट्विटरचं पेज असेल किंवा प्रेस कॉन्फरन्स असेल च्या माध्यमातून या घोषणा करणार आहेत। आणि ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला होता अशा सर्वच लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली आहे अशा लाडक्या बहिणींना देखील हा हप्ता येणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांची ई-KYC झालेली नाही अशा लाडक्या बहिणींना देखील हा हप्ता येणार आहे। पण ज्यांची ई-KYC झालेली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता शेवटचा असेल, त्यांनी लवकरात लवकर ई-KYC करायची आहे। जर तुमची ई-KYC झाली तर पुढील हप्ते तुम्हाला येणार आहेत। पण याच्यामध्ये एक मात्र अपवाद आहे, महाराष्ट्रामध्ये अशा काही हजारोंच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, ज्यांचे वडील हयात नाही आहेत। हेल्पलाईनवरती कॉल देखील करतोय, तर प्रतीक्षा करा, हा टॅब लवकरच उपलब्ध केला जाईल अशा प्रकारची माहिती मिळत आहे। तर अजून देखील ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत तर त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। अजून तो ऑप्शन आलेला नाही आहे, तेव्हा अशा लाडक्या बहिणींना चालू हप्ता येणार आहे, त्यांनी थोडीशी प्रतीक्षा करायची आहे, कारण का अजून देखील त्यांचा जो टॅब आहे तो उपलब्ध केला गेलेला नाही। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी मागील काही 3 महिन्यांमध्ये अपात्र होत्या त्यांना सप्टेंबर महिन्यापासून हप्ते मिळालेले आहेत, पण आत्ताचा जो जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या जी.आर. मध्ये स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे की ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा हप्ता आहे तो वितरित करण्यासंदर्भात शासकीय मान्यता देण्याचा विचार म्हणजे शासनाने केलेला आहे। त्यामुळे आता जो येणारा हप्ता आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार आहे। मागील थकीत हप्ते आहेत तर ते कधी मिळणार या संदर्भात अजून अपडेट नाही। त्यामुळे ज्यांचे जून, जुलै, ऑगस्ट तर या महिन्याचे हप्ते थकीत होते अशा लाडक्या बहिणींना केवळ सध्या ऑक्टोबर महिन्याचाच हप्ता मिळणार आहे। आपण या संदर्भात देखील माहिती घेत आहोत। माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर आता हा हप्ता आहे साधारणतः 1500 रुपयाचाच तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एक घोषणा केली होती की भाऊबीज भेट देखील देणार आहोत, म्हणजे 1500 असे 3000 लाडक्या बहिणींना मिळणार आहेत का, तर ही चुकीची माहिती आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना येणारा जो हप्ता आहे तो 1500 रुपयांचाच ऑक्टोबर महिन्याचा येत्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे। केवळ 1500 रुपयेच लाभ तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लवकरात लवकर ई-KYC करून घ्यायची आहे। ई-KYC साठी मुदत वाढ होण्याची शक्यता कमी आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। जर काही तुमच्या योजनांसंदर्भात शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।